बातमी अहिल्यानगरमधून आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र पिंपळनेर येथून संत निळोबाराय महाराजांच्या 175व्या पालखी सोहळ्याला भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली। टाळ मृदुंगांचा गजर, ज्ञानोबा तुकोबांचा नामघोष आणि तब्बल 68 दिंड्या या पंढरपूरच्या दिशेने रवाना झाल्या। राज्याचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते पालखीचं प्रस्थान करण्यात आलं। पालखी सोहळ्यातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गिरीश रासकर यांनी। राज्यातील वारकरी आता विठुरायाच्या दर्शनासाठी मार्गस्थ झालेला आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निळोबाराय मानाची जी पालखी आहे त्याचं देखील पालखीचं जे प्रस्थान आहे ते आता पंढरपूरकडे झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। माल वारकरी असतील त्याचबरोबर रुद्रा जे आहे त्यांच्या सहित जी मानाची पालखी आहे त्याचं आता प्रस्थान अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यातून झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठ्या संख्येने वारकरी या पालखीमध्ये सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहे। आनंदाच्या वातावरणामध्ये आणि भजन कीर्तनाच्या संगतीने जे वारकरी आहेत ते आता पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आश्व असतील, विठुरायाची मूर्ती असेल, तुळशी वृंदावन असेल, यासह जे भव्य पताका आहे या सगळ्यांसोबत जे आहे आता वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघालेला आहे। संत निळोबारायांची पालखी जी आहे ती मानाची पालखी आहे, त्यामुळे या सगळ्या पालखीला जे आहे त्या मोठ्या प्रमाणात महत्व हे राज्यामध्ये असतं। मोठ्या संख्येने वारकरी या पालखीमध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। गिरीश रासकर, जय महाराष्ट्र न्यूज, अहिल्यानगर।